झालंय का की एखादं पुस्तक वाचताना तुम्हाला अशी एकदम तुम्ही त्याच्यामध्ये एवढे गुंतून गेलायत की तुम्हाला रात्री स्वप्नात सुद्धा तेच पिक्चर्स दिसतात, इमेजेस दिसतात, भीती वाटून तुम्ही कधी उठला आणि अशी एकदमच जाग आली आहे? वेल, माझ्यासोबत झालंय. सो हाय अँड हॅलो, वेलकम टू रीडर्स डायरीज. ते जे खराब स्वप्न येतात ना मला, ते त्या निळावंती, महामाया निळावंती या पुस्तकामुळे येत होते. सो या पुस्तकामध्ये असं खूप काही भयानक आहे का, याच्यामध्ये वाचण्यासारखं काय आहे, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही रीडर्स डायरीजला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर रीडर्स_डायरीजला फॉलो करा. आणि असे माझ्याकडून छान सुंदर व्हिडिओज तुमच्यापर्यंत यावे असं तुम्हाला जर वाटत असेल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सो फर्स्ट ऑफ ऑल, महामाया निळावंती हे हॉरर पुस्तक आहे का? नाही, मला तर नाही वाटत खूप हॉरर आहे. तरी मी अशी झोपेतून अशी घाबरून का उठत होते, त्याचं मेन कारण हे आहे की या कथेमध्ये ना खूप सारे प्लॉट्स आहेत, ट्विस्ट आहेत आणि काही अशा मी म्हणेन की सस्पेन्सवाल्या गोष्टी खूप आहेत. त्यामुळे असं मला म्हणजे थोडी भीती वाटत होती. बट आय डोंट थिंक की सगळ्यांनाच वाटेल. इवन इफ यू आर ब्रेव्ह, तर मला असं नाही वाटत की तुम्हाला भीती वाटेल. या पुस्तकाचं असं आहे की मी सांगेन तुम्हाला की हे पुस्तक ना तुम्ही असं महिनाभर रोज एक 2-2 पानं जरी करत वाचलं ना तरी संपेल. थोडंसं मोठं पुस्तक आहे, बट आय विल से की 10-15 दिवसाच्या गॅपने हे पुस्तक वाचू नका. बिकॉज जे तुम्ही आधी वाचलं ना ते तुम्हाला नंतर लक्षात येण्यासाठी ना मागचं सगळं मग रिवाइंड करत बसावं लागेल. आणि असं तर मग तुमचं वर्षभरात एकही पुस्तक वाचून होणार नाही. इंस्टाग्रामवर जेव्हा मी महामाया निळावंती या पुस्तकाचे रील्स आणि पोस्ट अपलोड करत होते तेव्हा लोक मला अशा कमेंटमध्ये विचारत होते की तुला वेड लागलं का हे पुस्तक वाचल्यानंतर, किंवा पशुपक्ष्यांची भाषा कळायला लागली का? तर नाही, असं काही नाही. ओरिजिनल निळावंती ग्रंथ जो आहे ना तो वेगळा आहे. ही कादंबरी आहे ज्याची प्रेरणा लेखकाने तिथून घेतली असावी, पण ते तुम्हाला याच्या मनोगतामध्येच कळेल, जे आफ्टर 70 पेजेस तुम्हाला वाचायला मिळतं. सो हे पुस्तक वाचून तसं काय मला वेड लागलं नाही. लोक म्हणतात की मी अर्धी वेडी आहे, बट ते पुस्तकाच्या बाबतीत मी वेडी आहे. सो मला वेड वगैरे काही लागलं नाही. पशुपक्ष्यांची भाषा पण कळायला लागली असं काही नाही, कारण दॅट इज डिफरंट निळावंती ग्रंथ. आणि आय विल से की तुम्ही ना अशा ऐकलेल्या माहितीवरती कुठलंही पुस्तक वाचायला जाण्यापेक्षा स्वतः बघा आणि ट्राय करा की तुम्ही हे पुस्तक वाचलं पाहिजे की नाही. मेटाफिक्शन आणि फॅन्टसी बेस्ड तशी मराठी पुस्तकं तर नाही आहेत, म्हणजे मला तर माहीत नाहीत. असेल तर कमेंटमध्ये सांगा. त्या प्रकारातलं हे माझ्यासाठी पहिलंच मराठी पुस्तक होतं आणि म्हणून माझ्यासाठी ही कादंबरी वाचणं वॉज अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ अनुभव, जो तुम्हाला वाचल्याशिवाय कळणार नाही. या कादंबरीमध्ये ना अनेक कॅरेक्टर्स आहेत. ओके, पण याचं जे मेन आहे ना, ज्याचा जो नायक आहे त्याचं नाव आहे विक्रम विभूते. आणि याचा ना तुम्हाला शेवटपर्यंत एवढा राग येतो इवन इफ तो नायक आहे तरी पण राग येतो. ठीक आहे, कारण की त्याला त्याचा मुलगा आनंदा याचा मृत्यूच ॲक्सेप्ट होत नाही. त्याला कुठल्याही परिस्थितीत आनंदाला जिवंत करायचं आहे आणि त्याला असं वाटतं की तो त्या आनंदाशिवाय राहूच शकत नाही. म्हणजे आय गेस लाईक जगात एवढे सगळे लोक मरतात यार, जर प्रत्येकजण असं मेलेल्या लोकांना जर जिवंत करू लागला तर आपलं जग असं पूर्ण झोंबी लोकांनी भरून जाईल, नाही का? तर बेसिकली यासाठी विक्रम विभूतेला निळावंती पाहिजे. हेल्बर्ग नावाचं कॅरेक्टर आहे, त्याला सुद्धा त्याची बायको थिया हिला जिवंत करण्यासाठी त्याला निळावंतीचं काळीज पाहिजे. कालसंमत आणि घैसास नावाचे हे खूप असे गूढ कॅरेक्टर्स आहेत बरं का, त्यांना निळावंती डेड पाहिजे. तर या सगळ्या कॅरेक्टर्सच्या मागे पुढे कुठं ना कुठं निळावंती आहे. परंतु या कादंबरीचं नाव महामाया निळावंती का आहे हे तुम्हाला शेवटच्या पानावर वाचायला मिळेल. दॅट डझंट मीन की तुम्ही डायरेक्टच शेवटचं पान वाचून जाणून घ्याल की व्हॉट इज दिस बुक अबाउट. ओके, सो बेसिकली मी असं म्हणेन की खूप सारे कॅरेक्टर्स आणि ट्विस्ट असल्यामुळं कथा समजायला थोडीशी अवघड जाते. याच्यामध्ये एक पॉईंट असा पण येतो आय गेस, जो मी तुम्हाला आता सांगणार नाही. मध्ये ना थोडंसं बोर होतं आणि तेव्हा ना असं पुस्तक वाचणं एक चॅलेंजिंग काम होऊन जातं. आणि ॲज अ रीडर मला असं वाटतं की लेखकानं तुमची परीक्षा घेतली आहे, तर बघा तुम्ही त्या परीक्षेत पास होतात की नाही. या कादंबरीची ना मला ॲनॉलॉजी खूप आवडली. म्हणजे कशी की यातले जे मेल कॅरेक्टर्स आहेत ना डॉमिनंट आहेत एकदम, लाईक विक्रम विभूते, हेल्बर्ग, यांना मृत्यू ॲक्सेप्ट होत नाही आहे. सो त्यांच्यामध्ये असं पुरुषी अहंकार असं ठासून भरलेला आहे. आणि ॲट द सेम टाईम नलू आहे, त्याच्यानंतर आशा आहे आणि ही पण आहे आपली निळावंती पण आहे.
तर ह्या ज्या अशा स्त्रिया आहेत ना, ह्या अशा लाईक प्रेमाने करुणेने ह्यांचं हृदय असं भरलेलं आहे. आणि निळावंतीला तर जंगलाची आई म्हणतात नाही का, माता आहे ती. तर मातेचं हृदय तर पूर्णपणे असं दयाळू असतं. सो निसर्ग किती उदार आहे आणि तो तुम्हाला कायम देत आलेला आहे. पण माणूस अहंकाराने भरलेला आहे आणि त्याला नेहमी निसर्गावर आक्रमण करायचं आहे. तर दिस काइंड ऑफ ॲनॉलॉजी जी आहे ना, ती तुम्हाला याच्यामध्ये समजेल. आणि दुसरं गोष्ट अशी पण आहे की सिन्स निळावंतीला पशुपक्ष्यांची भाषा समजत असते, तर याच्यामध्ये अशी पण एक पॅराग्राफ लेखकाने लिहिलेला आहे जो मला खूप आवडला. तर तो असं म्हणतो की आपल्या सर्वांना एकमेकांची भाषा समजते, तरीसुद्धा आपण एकमेकाशी चांगला संवाद साधू शकतो का? एकमेकाशी सोडा, आपण स्वतःशी तरी चांगला संवाद साधू शकतो का? विचारा स्वतःला. आणि ही कादंबरी वाचायला घेण्याआधीच मी तुम्हाला सांगते ओके, की याच्यामध्ये ना असे ओपन एंड्स लेखकाने खूप सोडलेले आहेत की जे तुम्हाला विचार करायला भाग पाडतात की अरे असं का नाही झालं, ते तसं का नाही झालं. म्हणजे माझ्या बाबतीत झालं होतं की जेव्हा मी ही कादंबरी वाचून संपवली होती ना, मला हे एवढे सगळे प्रश्न पडले होते आणि ते मी लिहून काढले होते की मी जर कधी लेखकाला भेटले किंवा यदा कदाचित त्यांच्याशी माझं फोनवरती काही ना बोलणं झालं तर आय विल आस्क की भाई वाय डिड यू प्ले विथ माय माइंड, आन्सर दिस क्वेश्चन्स. हे तुमच्यासोबत पण होऊ शकतं. आणि जर तसं झालं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुठले प्रश्न पडले निळावंती संदर्भात. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमच्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे. या कादंबरीतल्या माझ्या फेवरेट 2 लाईन्स मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. बघा कशा वाटतात. तू वर्तमानात जे निर्णय घेतोस त्यानुसार तुझ्या भविष्याच्या अनंत शक्यता तयार होतात आणि त्यासोबतच भूतकाळाच्याही अनंत शक्यता तयार होतात. म्हणून खरे आयुष्य हे त्याच क्षणात असते. आज, आत्ता, यावेळी सुरू असलेल्या क्षणात मोक्षप्राप्ती मिळवणारा माणूस शहाणा आणि उद्याच्या सुखासाठी आज नरक यातना भोगणारा माणूस मूर्ख. किती सुंदर, किती छान लिहिलंय ना. सो हा होता हा आपला निळावंती, महामाया निळावंती पुस्तकाचा रिव्ह्यू. काइंड ऑफ रिव्ह्यू नाही म्हणता येणार, तशी कथा चांगली आहे, रंजक आहे. थोडं मध्ये जसं मी सांगितलं तुम्हाला थोडंसं बोर पण होईल, बट दॅट्स ओके. तुम्ही तो फेज पास ऑन करा आणि पुस्तक संपवा. ही अशी पुस्तकं मला असं वाटतं आपल्या मराठी साहित्यामध्ये अजून यायला पाहिजेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुमच्या पुस्तकप्रेमी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि लाईक करा. इंस्टाग्रामवर @dice इथे फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.